मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवरा बायकोच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद निर्माण होऊन त्याचे हिंसक रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात शिवीगाळ करत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी तक्रारदार रोहित सिंग सुरजीत सिंग भोंड यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी संबंधितांवर BNSS अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे। मी रोहित सिंग सुरजीत सिंग भोंड राहणार गंगाधाम येथे बिलियन्स लॉजच्या शेजारी माझं घर आहे। गेल्या काही दिवसांनी माझी बायको त्याची आई घरी गेली 4-5 दिवस झाले। ती मला फोन करत नव्हती, काय नव्हतं, आणि मी स्वतःहून तिला फोन लावत होतो। ती फोन करून माझ्याशी भांडायचा प्रयत्न करत होती। 4-5 दिवस मी फोन कट करून देत होतो, रागात मी काय बोलत नव्हतं। मला माहिती होतं ही भांडणं अशी होणार म्हणून फोन होती। याच्या आधी पण हे झाले, ते भांडणं केली ते आमच्यावर अशी फोनवर ते बोलून रेकॉर्डिंग करून भांडणं करून घेतले। त्याच्यामुळे मी शांती घेतली, मी काय बोललो नाही, काय नाही। काल ते आमच्या घरी आले, आपलं मंगळवारी रात्री ते आमच्या घरी आले। घरी येऊन त्याला माझे वडील फक्त एवढेच बोलले की तुम्ही 4 दिवस झाले पोरीला घेऊन गेला, तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉल का केला नाही म्हणून। आमची नातू आहे 8 महिन्याची, तिला आम्हाला तुम्ही दाखवलं काय नाही, ती झोपल्यावरती तुम्ही व्हिडिओ कॉल करता, मग आम्ही त्याच्यासोबत का बोलायचं। त्यात तेवढंच माझ्या पप्पांनी बोलवून त्यात ती दीपमाला कोर जुनी माझी सासू ती माझ्या पप्पांना अपशब्द वापरायला लागली, शिवीगाळ केली आणि पप्पांच्या अंगावर जायला लागली। ती लेडीज असून ज्यांच्या अंगावर जायला लागली। आणि तिथं ती माझी बायको नेहा कोर भोंड, ती पण माझ्या पप्पांना आई वडिलांना शिव्या देत होती आणि घाणघाण शब्द वापरत होती। शिवाय देऊन घाणघाण शब्द वापरून मी रागात माझ्या बायकोला एक झापड मारली। त्या एक झापट्यावरनं ती सासू बोलायला लागली, तू का मारली म्हणून, तुम्हाला पण मारले, असे खोटे आरोप टाकायला लागले आमच्यावरती तिथं घरात। तेवढ्यात ते राहिला आपलं दापोडी येथील ते राहिलं आहे। आणि तिथनं त्यांनी सगळ्या नातेवाईकांना फोन करून सागर सिंग जुनी, कृष्णा सिंग जुनी, सावन सिंग जुनी, पिल्लू सिंग जुनी, आणखीन त्यांचे नावं मी लिहिलेले आहेत, कन्हैया सिंग जुनी, आपलं अमोल सिंग जुनी, हे चारही माझे मेहुणे हा सावन सिंग जुनी, ही दीपमाला पण माझी सासू, हिने यांना सगळ्यांना बोलून घेतलेलं। हा मेन पिल्लू सिंग जुनी याने माझ्या बापावरती चाकूने हल्ले केले। बापाला चाकूने मारत होते, खंजीरने, काय होतं ते। आणि यांचे नाव पिल्लू सिंग जुनी, सागर सिंग जुनी, नेहा कोर, तुंगल कोर, सरिका कोर, अवतार सिंग जुनी, सावन सिंग जुनी, कृष्णा सिंग जुनी, शंकर सिंग जुनी, कन्हैया सिंग जुनी, पूनम कोर जुनी, एवढे सगळे। आणखीन त्यात 9 ते 10 जण त्यांची आम्हाला नावं माहिती नाही। आणि त्यात ते बाहेरचे पोरं पण घेऊन आले ते आम्हाला मारायला। हे दापोडीवरनं 10 मिनिटात आमच्या घराबाहेर आले। 10 मिनिटांना आम्हाला काही माहिती नाही, येऊन डायरेक्ट आमच्यावर चाकूने वारबीर केले। आणि आम्ही सगळे आता ॲडमिट हॉस्पिटलला। माझे पप्पा ICU मध्ये आज त्यांचं ऑपरेशन झालं। माझ्या भावाचं काल ऑपरेशन झालं, त्यांच्या पोटामध्ये वार केले, मेंदूमध्ये डोक्याने फोडले, त्यांच्या डोक्यात टाके बसले। पप्पाला कमीत कमी 9-10 घाव केले, त्याचे पण फोटो दाखवतो। हे गावचे फोटो, हे मला घाव केलं 2 पाटणीवरती पप्पाला वाचवणं, ह्याच्यात मी माझ्यावर ते घाव खाऊन घेतले। हे माझ्या पप्पाचे नखं फोडलेत, हे वार केलेत पप्पांना। हे हाताला पालगनचा फटका मारला, एक मोठी पालगन म्हणून सापडली तिथं। हे सगळे घाव असे घाव दिलेत। आणि ते सोडून आणि यांनी आमच्याकडनं आधी पैशाची मागणी केली, यांना आम्ही पैसे पण दिले। माझी बायको आम्हाला रडून बोलायची की माझ्या बापाला आम्हाला पैसे लागतात। तिचा बाप सागर सिंग जुनी तो तिथं गोपोडीला क्लब चालवतो, पत्त्यांचा दोघांचा धंदा आहे त्यांचा। आणि तो पिल्लू सिंग जुनी तो सराईट चोर येतो, मोठे त्यांनी चोरी केली। हे आम्हाला धमकून आमच्याकडनं यांनी पैसे घेतलेले। मी एकदा त्यांना 2 लाख रुपये कॅश दिली, त्यानंतर ते सारखे पैसे मागत राहिले। मी 2-3 वेळा पैसे दिलेत त्यांना, ते घेऊन सुद्धा। यावेळेस पण ते भांडणाचं कारण असं होता की यावेळेस पण ते पैसे मागत होते, पण त्यांनी कारण दुसरा घेतला
मी काय पैसे देत नव्हतो म्हणून त्यांना. घरचे बोलले आता त्यांना पैसे द्यायचे नाही म्हणून. त्याच्यामुळं त्यांनी सगळे डोक्यात ठेवून आमच्यावरती असा हल्ला केला. माझा भाऊ रोनक सिंग भोंड ICUमध्ये आहे, इनामदार हॉस्पिटल फातिमानगरला. माझे पप्पा ICUमध्ये ॲडमिट आहेत, त्यांचं आता ऑपरेशन चालू आहे रुबी हॉल क्लिनिकला. आणि मी आता इथं सुरत +5 हॉस्पिटलमध्ये आहे. मी आता थोडा ओके झालो, 2 दिवस झाले मी पण ICUमध्ये होतो. आता मी जरा ओके झालो म्हणून मी ही बाईने देतोय.